उपक्रमांना पैसा नको आहे, त्यांना वाचक हवे आहेत. वाचक मिळाले की आपोआप आर्थिक बळ मिळतं आणि म्हणून साता समुद्रापलीकडे मराठी भाषा आणि संस्कृती टिकवणाऱ्या मराठी बांधवांची देखील दखल घेण्यासाठी आपण विश्व संमेलन आपण आयोजित केलं आणि त्यामध्ये अनेक देशाचे लोक आले. मराठी जिथे जिथे राहतात ते आले. जगाच्या कानाकोपऱ्यातल्या मराठी माणसांनी हजेरी लावली आणि म्हणून मराठी माणसांनी मराठीचा झेंडा अभिमानाने फडकत ठेवणाऱ्यांची दखल घेण्याचा, त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न केला. मी गेल्या आठवड्यात जपानमधल्या से पुराणिक यांच्याशी बोललो. जपानमध्ये जाऊन ते आमदार झाले आणि नंतर सरकारने त्यांना शिक्षण विभागाची जबाबदारी दिली आणि त्यांनी आमदारकी सोडली. अशी माणसं, आपली मराठी माणसं साता समुद्रापलीकडे पुराणिक नावाचे ते आपला अटके पार झेंडा फडकवत आहेत आणि म्हणून गेल्या काही वर्षात एक खूप सकारात्मक गोष्ट होती आहे. सोशल मीडियामुळे फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब अशा सगळ्याच माध्यमांवर मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर होतोय. त्यामुळे आता मराठी भाषेच्या अस्तित्वाची आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही. फक्त ते टिकवून ठेवणं आणि त्यासाठी साहित्य, चित्रपट, नाटक अशा सर्व माध्यमांना आपण मोठं केलं पाहिजे.